बिग बॉसने गुलीगत बॉयला डोस काय दिला आणि तो चावी दिल्यासारखा ॲक्टिवेटच झाला. कालच्या बिग बॉसच्या एपिसोडमध्ये एकूणच सूरजच्या वागण्या, बोलण्यात आणि कृतीत इन्स्टंट बदल दिसून आला. त्याने फायनली स्वतःचा स्टँड घ्यायला सुरुवात केली. दुसरीकडे आर्याला चांगलीच जाग आल्याने अंगावर आलं तर शिंगावर घेण्याच्या फॉर्ममध्ये ती आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा घरात भांडण विकोपाला जाऊन हाणामारी होता राहिली. यावेळी आर्याची जान्हवीसोबत चांगलीच बाचाबाची झाली आहे. यात अर्थातच जान्हवीची रिॲक्शन बघून 50 रुपये काट ओव्हर ॲक्टिंग का असं म्हणावंसं वाटलं. विषय साधा सोपा होता. अभिजित सावंतला भांडी घासण्याच्या ड्युटीसाठी सोबत म्हणून कुणीतरी हवं होतं. जान्हवी आणि निकीने ठरवून ही ड्युटी आर्याच्या माथी मारण्याचा प्लॅन रचला आणि आर्या काहीच काम करत नाही आहे हे अभिजितला पटवून दिलं. या उलट आदल्या दिवशी निकी अरबाजशी भांडण होऊन सुद्धा आर्या स्वतःहून जान्हवीकडे जाऊन म्हणाली होती की किचनची ड्युटी माझी सुद्धा आहे, काही काम असेल तर मला नक्की दे, उद्या मी काम करत नाही आहे असं कोणी बोलायला नको. आणि आर्याचा हाच अंदाज अगदी बरोबर ठरला आणि ती काही काम करत नाही आहे असा टॅग तिच्यावर खरंच लागतोय हे कळल्यावर जान्हवीला झाल्या प्रकरणाची जाणीव करून देण्यासाठी आर्या गेली आणि जान्हवीला आयतं खोलीत हाती लागलं. ती जवळपास आर्याच्या अंगावर धावून गेली. एकूणच ही जान्हवी निकीला डिट्टो कॉपी करायला बघते हे स्पष्ट झालंय. मुद्दाम कळ काढायची, क्षुल्लक मुद्द्यावरून वाद घालायचे, आरडाओरडा करायचा, बस सीधी साधी स्ट्रॅटेजी. पण कालच्या एपिसोडमध्ये एक गोष्ट बेस्ट झाली. निकी अँड ग्रुपच्या या प्रकरणावर घरातल्या इतर मंडळींनी रिॲक्ट करायला सुरुवात केली, स्वतःची मतं मांडायला सुरुवात केली. आता हेच बघा, रात्री झोपायच्या वेळी वर्षाताई रोज ज्या ठिकाणी अंथरूण घालतात तिथेच निकी आणि जान्हवी आल्या आणि आम्ही आज 4 जण इथेच झोपणार म्हणून अडून बसल्या. खरं तर घरात जायच्या वेळी जान्हवीने स्वतः बेड निवडला असल्याने अख्ख्या घराला जमिनीवर झोपायची शिक्षा असली तरी देखील एकटी जान्हवी मात्र बेडचा वापर करू शकत आहे. तरीही मुद्दाम मला माझ्या मैत्रिणीसोबत झोपायचं आहे म्हणून ती वर्षाताईच्या वाटेत आडवी गेली. हे सगळं या मुद्दाम करताय हे कळताच या बाबतीमध्ये पॅडी, निखिल दामले यांनी समजूत काढली. पण शेवटी माघार वर्षाताईंनीच घेतली आणि बिचाऱ्या दाराकडे जाऊन झोपल्या. दुसऱ्या दिवशी जान्हवी हा प्लॅन वर्षाताईंना मुद्दाम त्रास करायला मीच केलेला असं खिदळत सांगत होती. तेव्हा अभिजित आणि पॅडीने तू जे काही केलंस ते योग्य नाही आहे आणि वर्षा उसगावकर सारख्या सिनियर व्यक्तीला असं दारात झोपावं लागलं हे चुकीचं आहे याची जाणीव तिला करून दिली. मात्र जान्हवीचा ॲटिट्यूड जैसे थे. कालच्या एपिसोडमध्ये अंकिता, धनंजय आणि अभिजित यांच्या संवादातलं एक वाक्य महत्त्वाचं वाटलं. ते म्हणजे यावर्षी बिग बॉसची ट्रॉफी जर निकी तांबोळीने उचलली तर कोणालाही बिग बॉसमध्ये यायची इच्छा राहणार नाही आणि जनतेला असलं बघायला आवडणारही नाही. बाकी पहिल्या दिवशी ओव्हरशॅडो झालेली कोकण हार्टेड गर्ल अंकिता आता बऱ्यापैकी स्वतःचा स्टँड घेताना दिसते, घरात ॲक्टिव्ह असताना दिसते, मुख्य म्हणजे मालवणी बोलताना दिसते. अंकिता किती मॅच्युअर आहे हे तिच्या वागण्या बोलण्यातून दिसून यायला लागले. आता आज संध्याकाळी भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख काय मत मांडतायत आणि त्यांच्या बोलण्याने कोणाकोणाला खरंच धक्का बसणार आहे हे कळणारच आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं, या पहिल्या वीकेंडच्या वाराला कोणाकोणाला फैलावर घ्यायला हवं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.